नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि महा प्राईम टाईममध्ये सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. अनलॉकची राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे आणि लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल सरकारनं टाकलंय. अनेक दिवसांपासून मागणी होत होती उपहारगृह आणि बार सुरू करण्याची. त्याला अखेर सरकारनं परवानगी दिली आहे. त्यासोबतच राज्यातील प्रवासी वाहतूक सुद्धा हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यासोबतच मुंबईतल्या डबेवाल्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. दरम्यान राज्य सरकारकडून आता हॉटेल, बार आणि उपहारगृह सुरू करण्याच्या संदर्भात एक नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. नियमावली काय आहे आपण पाहूयात, कारण सोमवारपासून हॉटेल्स आणि बार सुरू होतील. थर्मल गनच्या माध्यमातून ग्राहकांच्या तापमानाची तपासणी अत्यावश्यक असेल. लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश आणि सेवा देता येईल. सेवा देताना डिस्टन्सिंगच्या नियमाचं काटेकोर पालन करावं लागेल. खानपानाच्या शिवाय जर का इतर वेळ ग्राहक थोडा वेळ गप्पा मारत बसणार असतील हॉटेलमध्ये तर त्यांना मास्क अत्यावश्यक असेल. ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे लागतील हॉटेल व्यावसायिकांना आणि डिजिटल पेमेंट देण्यासाठी प्रोत्साहन देणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे. रेस्टरूम किंवा बेसिनची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची असेल. एसीचा वापर टाळावा आणि कापडी नॅपकिनच्या ऐवजी विघटनशील पेपरचा वापर करावा, अशा सुद्धा सूचना हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आल्या. 2 टेबलांच्या मध्ये किमान 1 मीटरचं अंतर बंधनकारक असेल आणि शक्य असल्यास थंड पदार्थांचा वापर टाळावा, ही सुद्धा महत्त्वाची सूचना करण्यात आली. भांडी किंवा वस्तू वेळोवेळी सॅनिटाईज करणं बंधनकारक असेल. तसंच करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमांना मात्र अद्यापही मनाई आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व ठिकाणी जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना N95 दर्जाचा मास्क वापरणं बंधनकारक असेल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय सांगशील? व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे हॉटेल सुरू होत आहेत म्हणून? खरं तर त्या सगळ्या लोकांना ही उत्सुकता आहे की नेमका हा व्यवसाय कसा होणार आहे, कारण पूर्ण क्षमतेने हा व्यवसाय करता येणार नाहीये. 50% क्षमतेने करावा लागणार आहे. पण किमान गेले 6 महिने हा व्यवसाय ठप्प झाला होता. त्याच्यावर टेक अवेचा एक मार्ग निघाला होता. पण आता 50% आसन क्षमतेने हे हॉटेल्स, फूड कोर्ट्स सगळी सुरू होतील, बार सुरू होतील उद्यापासून. खरं तर मुंबई, MMR रिजन किंवा महाराष्ट्रातले अनेक शहरं इथं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे. त्यामुळे बाहेर जाऊन जेवण करणं, खाणं असा करणारा एक मोठा वर्ग आहे. त्याला मात्र एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं होत नव्हतं. त्याच्यामुळे 50% क्षमतेने ही सगळी व्यवसाय सुरू होणार आहेत. त्याबरोबर डबेवाल्यांना देखील रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. लांब पल्ल्याच्या देखील गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. मात्र शैक्षणिक संस्था असतील किंवा धार्मिक स्थळं असतील यांना मात्र अजूनही ती खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये. कारण पुन्हा एकदा तेच आहे की कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरता ही काळजी घेण्यात येते. त्या सोबतीलाच राजकीय मेळावे, सभा याला देखील अजूनही बंदी कायम आहे. मात्र रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत असल्यामुळे व्यावसायिक असतील किंवा त्याचे ग्राहक असतील या दोघांनाही मोठा दिलासा मिळतोय. मिलिंद. विवेक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुणे जिल्हा हा तर देशातला सगळ्यात मोठा हॉटस्पॉट म्हणून काही काळापर्यंत समोर होता. पण आता इथली परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात हळूहळू येऊ लागले. पुणे शहरामध्ये आजवर झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित असलेला कोरोना आता उपनगर, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आणि हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये सुद्धा पसरताना दिसतोय. कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, वारजे आणि धायरी या भागात कोरोनाचे आता अधिक रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यामध्ये जो वस्ती विभाग, दाट लोकवस्ती, झोपडपट्टी भागाचा संसर्ग झाला तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामुळे अचानक परिस्थिती अशी उद्भवली की खूप रोज पेशंट सापडत होते, यंत्रणेवरती ताण निर्माण होत होता. पण एक गोष्ट अशी आहे की आता याच्यामध्ये पुण्यातल्या बहुतेक सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आमच्या वस्ती विभाग, दाट लोकवस्ती भागातला बऱ्यापैकी संसर्ग आता जवळपास आता तिथला नाहीसा झाला, संपला आहे. आज आपण जर पाहिलं तर हर्ड इम्युनिटी या भागात तयार झाली. आता शहराच्या इतर भागामध्ये जिथं चाळ आहे, जिथं सोसायटी आहे, जिथं बंगले आहेत अशा भागामध्ये संसर्ग आहे. परंतु पुण्याची आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली
तर गेले 2 महिन्याचा जर थोडासा आपण मागोवा घेतला तर ह्याच्यामध्ये आत्ता खूप चांगली परिस्थिती पुण्यामध्ये अत्यंत नियंत्रणामध्ये आता आहे. बातमी आहे आता बॉलिवूडमधून. अक्षय कुमारनं पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूत आणि बॉलिवूडमधल्या ड्रग्सच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा संबंध आहे तो नाकारता येत नाही, पण याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्रीला टार्गेट केलं जावं असं मात्र नाही, असं अक्षय कुमारनं स्पष्टपणे नमूद केलं आहे. एवढंच नाही तर अक्षय म्हणाला, आज खूप जड मनानं तुमच्याशी बोलतोय. गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला सांगण्यासारख्या खूप गोष्टी मनात राहिल्या होत्या, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता आहे की त्यामुळे काय बोलू, कोणाशी बोलू आणि किती बोलू हेच समजत नव्हतं, असंही अक्षयनं नमूद केलंय. सुशांत सिंह राजपूत की सडन डेथ के बाद से ऐसे बहुत से इश्यूज सामने आए हैं जिन्होंने हमें भी इतना ही दर्द दिया है जितना आप सबको, और इन मुद्दों ने हमें अपने खुद के गिरेबान में झांकने को मजबूर किया है. हमारी फिल्म इंडस्ट्री की ऐसी बहुत सी खामियों को देखने को मजबूर किया है जिन पे ध्यान जाना बहुत बहुत ज़्यादा ज़रूरी है. जैसे नारकोटिक्स और ड्रग्स के बारे में आजकल बात हो रही है. मैं आज दिल पे हाथ रख के कैसे आपसे झूठ बोल दूं कि ये प्रॉब्लम एग्जिस्ट नहीं करती, ज़रूर करती है. वैसे ही जैसे हर इंडस्ट्री पर हर प्रोफेशन में होती होगी, पर हर प्रोफेशन का हर इंसान उस प्रॉब्लम में इन्वॉल्व हो ऐसा नहीं हो सकता, ऐसा थोड़ी होता है. ड्रग्स इज़ अ लीगल मैटर और मुझे पूरा विश्वास है कि हमारी लॉ एनफोर्समेंट अथॉरिटीज़ और कोर्ट्स इस पे जो भी जांच, जो भी एक्शन ले रही है वो बिल्कुल सही होगा. और मैं ये भी जानता हूं कि फिल्म इंडस्ट्री का हर इंसान उनके साथ पूरी तरह कोऑपरेट करेगा. पर प्लीज हाथ जोड़ के कहता हूं, ऐसा तो मत करो ना कि पूरी की पूरी इंडस्ट्री को एक ही बदनाम दुनिया जैसी नजरों के साथ देखने लगो. बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन याबद्दल सध्या चांगलाच गदारोळ आहे. काही कलाकारांच्या ड्रग्स कनेक्शनमुळे सगळ्यांकडेच संशयानं पाहिलं जात आहे. नेमकं काय आहे बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन, यावर आमच्या प्रतिनिधी शिखा धारीवाल यांनी अभिनेता रणवीर शौरी यांच्याशी बातचीत केली. त्यानं काही प्रांजळ खुलासे केलेले आहेत. त्यानं म्हटलंय की मी सुद्धा तरुणपणी ड्रग्स घ्यायचो. काही पार्टीमध्ये माझ्या ग्लासमध्ये नकळत ड्रग्स मिसळले जायचे. पाहूयात ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. कभी रियल लाइफ में ऐसा हुआ है कि गलती से भी किसी ने आपको ऑफर कर दी हो? नहीं, तो मुझे ऐसा किसी कभी ने जबरदस्ती नहीं, मैंने खुद अपनी जवानी में बिल्कुल एक्सपेरिमेंट किया है ड्रग्स के साथ. और मैं मानता हूँ, दो चीजें मैं मानता हूँ. एक तो कि बिल्कुल जो मारिवाना को लेकर जो लॉज हैं वो तो आई थिंक हमारी जो लॉज की गलती है, बिकॉज दुनिया भर में मारिवाना तो अब लीगल है. मैं समझता हूँ ये इतने आर्केइक पुराने कानून जो कॉलोनियल टाइम से बने हुए हैं उनको चेंज करना चाहिए, मारिवाना को लीगल करना चाहिए इंडिया में भी. और जहां तक हार्ड ड्रग्स का सवाल है, वो मैं मानता हूं कि सोसाइटी के लिए मेनेस है और बिल्कुल उनको तो कंट्रोल करना जरूरी है. बिकॉज ना सिर्फ वो ड्रग्स सोसाइटी के लिए, हार्ड ड्रग्स सोसाइटी के लिए खराब हैं, ना सिर्फ ये बल्कि उनका जो रेवेन्यू जनरेट होता है वो बहुत ही निफेरियस एक्टिविटीज, जो गैर कानूनी एक्टिविटीज में वो पैसा यूज होता है. तेव्हा आता हळूहळू लोक बोलायला लागलेत, समोर येऊन बोलायला लागलेत आणि पाहूयात पुढच्या काही दिवसात आणखीन काय गोष्टी पुढे येतात ते. तिकडे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात केला जाणारा हत्येचा दावाच आता फेटाळून लावण्यात आला आहे. एम्सनं सीबीआयकडे दिलेल्या अंतिम रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला. सुशांतनं आत्महत्या केली यावर आता शिक्कामोर्तब झालाय. एम्सच्या रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होता. डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम काम करत होती. डॉक्टरांच्या टीमनं अभ्यास करून सीबीआयकडे आपला रिपोर्ट सोपवला. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दिल्लीच्या एम्सचा अहवाल आला आणि यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. मुळामध्ये कुठलाही पीएम रिपोर्ट हा
आणि तो विसेरा रिपोर्ट जो एम्सकडनं आहे हा नेहमी ग्राह्य मान्यता प्राप्त असतो, पण त्याला पण प्रश्नचिन्ह करून शंकेच्या याच्यामध्ये घेरून टाकलं आणि ज्यांनी कोणी केलंय सगळे त्याच्यात उतरले. सुशांत सारख्या जेव्हा मुलाला फारसा आम्ही म्हणजे काय तेवढं पिक्चर वगैरे बघे, पण जेव्हा त्याची प्रतिमा पाहिली तर मनाला कुठेतरी एक आई ह्या यांनी हळहळ वाटली. अरे इतका तरुण मुलगा इतक्या गर्द छायेमध्ये त्याला स्वतःला काहीतरी मानसिक आजार होणं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने त्याचा मृत्यू होणं म्हणजे स्वतःहून करून घेणं, ही युवा पिढी कुठे चालली आहे? उलट याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं, यावरती रान उठायला पाहिजे होतं की आपल्या मुंबई आपल्या महाराष्ट्रातल्या युवा पिढींची थिंकिंग काय चालली आहे. तर ते सोडून याच्यावरती घाणेरडं राजकारण होताना दिसलं आणि त्याच्यामध्ये पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. याच्यावरती महानगरपालिका प्रश्नचिन्ह आणि महाराष्ट्र आणि मुंबई जी आज आर्थिक किंवा इतरही गोष्टींनी मुंबई जगात तिचं नाव आहे, तिला बदनाम करण्याचं जो षडयंत्र ते त्यांचं पितळ उघडं पडलं. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर 2014 ते 2020 या काळात आरक्षणाच्या अंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर अनेकांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आलेलं नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीसारख्या संस्थांना अपेक्षित बळही मिळालं नाही. राज्य सरकारच्या अखत्यारीतले हे विषय असून देखील त्याकडे दुर्लक्ष झालं. आता हा आमचा इशारा समजा, पण जे तुमच्या अधिकारात आहे ते आधी करा असं स्पष्टपणे राज्य सरकारला बजावलंय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी. सकल मराठा समाजातर्फे रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या न्यायिक परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पुढची न्यायालयीन लढाईची दिशा निश्चित करण्यासाठी सकल मराठा समाजानं कोल्हापुरात न्यायिक परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेत कोल्हापूरसह आसपासच्या 6 जिल्ह्यातले विविध कायदेतज्ञ, वकील आणि मराठा समाजातले नेते उपस्थित होते. माझी विनंती राहणार आहे सगळ्यांना, म्हणजे बऱ्याच वकिलांनी विषय मांडला. मागं काय झालंय बघायचं, पुढं काय करायचंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याचा पहिला भाग म्हणजे जे आपल्यासमोर केस लढवतात, मग ते रोहित असेल किंवा आपल्या अटॉर्नी जनरल आणि त्यांची टीम असेल, ह्याला पूर्ण सपोर्ट आपल्याला कसा देता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. मागं काय केलंय त्याच्यावर भाष्य करायचं नाही, चांगलं केलं नाही, वाईट केलं ह्याच्यात नाही बोलायचं नाही. पुढं तर काय करायचं आहे, आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट आपण आपल्या सूचना देऊ ना. कन्फ्लिक्टिंग आजच्या ह्याच्यात आपण त्यांना सूचना पडली, अशा पूर्ण महाराष्ट्रात आपण त्यांना सूचना देऊ काय करायचं काय नाही. त्या सगळ्याच गोष्टी किती कोणते सुप्रीम कोर्टचे वकील असते तरी शेवटी मराठा समाजाचा जो वकील असतो ज्यांनी अभ्यास केलाय, जे शाहू महाराजांच्या माध्यमातून जी क्रांती घडलेली आहे, का शाहू महाराजांनी 1902 ला बहुजन समाज आरक्षण दिलं, त्याचं बेसिक मॅनिफेस्टो काय जो वंचिताला काय दिलं आणि हा 100 वर्ष होऊन सुद्धा तो साध्य होत नाही, या सोबत गोष्टी पोहोचण्यासाठी आपली सिस्टम पाहिजे. कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. यावेळेला विविध मागण्या मान्य होण्यासाठी वेळ लागेल, पण ती कायदेशीर असेल असं ॲडव्होकेट आशिष गायकवाड यांनी म्हटलंय. EWSच्या आधारावर सरकारनं राज्यात काही निर्णय घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. विधिमंडळाने मागास ठरवलेलं आहे, त्यांना हे लाभ 16 खाली मिळणं, ज्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे ऑर्डरच्या आधी, तसे क्लॅरिफिकेशन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्या पद्धतीने जे करावं लागेल ते शासन आणि आमच्या पद्धतीने आम्ही देखील तेथे तात्काळ करू आणि त्या संदर्भात आम्ही पुढील अर्ज किंवा ज्या प्रोसेस करावं लागतील त्या करू आणि शासनाकडे तशी डिमांडही करू की ज्या तुमच्या शासन स्तरावर तुम्हाला ह्या लोकांना कंटिन्यूज करावं लागेल, त्यांना आदेश द्यावे लागतील, तसे आदेश निर्गमित करण्याचे आम्ही शासनात समाजाच्या वतीने, वकील परिषदेच्या वतीने आणि या सर्व जमलेल्या सर्व सकल मराठा क्रांती मोर्चाच्या जे समन्वयक आहेत, जे मंडळी आहेत, या सर्व समाजाच्या वतीने तिथे देतील. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय News18 लोकमत.
मुंबई अग्निशमन दलामध्ये नवीन भरतीसाठी महापालिका आयुक्तांनी अखेर परवानगी दिली असून आता लवकरच रिक्त पदं भरली जाणार आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर नवीन भरतीसाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज झालंय. अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून रिक्त पदांची माहिती समोर आणली होती. याबद्दल 6 सप्टेंबर 2020 रोजी लेखी तक्रारही केली होती. आज घडीला मुंबई अग्निशमन दलात 25% पदं रिक्त असून त्यामुळे कामावर सुद्धा मोठा परिणाम होतो. अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी या भरतीला मंजुरी दिली. आणि आता एक जबरदस्त थरार. कोल्हापूरच्या कसबा बावड्यातल्या राजाराम बंधाऱ्यावरून एक कार पंचगंगा नदीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली. कसबा बावड्यावरून वडणगेकडे ही कार जात होती आणि त्यावेळेला हा अपघात झाला. दरम्यान स्थानिकांनी प्रसंगावधान राखलं आणि चालकाला कसंबसं बाहेर काढलं. मात्र कार पंचगंगेत वाहूनच गेली. आपण पाहतो ही वाहून गेलेली कार, पण स्थानिकांनी सतर्कता दाखवली आणि यातून प्रवास करणारा जो तरुण होता त्याला स्थानिकांनी कसंबसं बाहेर काढलं. त्यामुळे उत्साह दाखवा पण अतिउत्साह नको. तिकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. पावसाळा संपला तरी खड्डे भरण्याचं काम काही केलं जात नाही. खड्ड्यांमुळे एका दिवसात 3 जण जखमी झाले. त्यानंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण महापालिका प्रशासनावर घणाघाती टीका केली आहे. सातत्यानं तक्रार करून सुद्धा खड्डे भरले गेले नाहीत. खड्डे आणि रस्त्यांवर पसरलेल्या खडीमुळे अपघात होतात. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांचा जीव जातो आणि खड्ड्यांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा क्रमांक फारच वरचा लागतो, अशी टीका आमदार गायकवाड यांनी केली आहे. खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मागच्या 6 महिन्यापासून मी सातत्याने पत्रव्यवहार करतोय, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही. फक्त कोविडचा बहाणा सांगते आणि कोविडमध्ये खर्च एवढा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. पण आज जर आपण बघितलं असेल तर जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्या खड्डे बुजवण्यामध्ये फक्त खडी टाकतात. त्या खडीमध्ये डांबर किंवा इतर कुठलंच काही मिक्स नसतं. ती खडी फक्त टाकतात आणि थोडीफार त्याच्यामध्ये माती टाकतात. त्यामुळे जेव्हा पाऊस संपतो ती माती सुकते आणि ती खडी सुकून रोडवरती पसरते आणि त्याच्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात. जे खड्डे भरण्याचे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली खड्डे भरताना त्याच्यामध्ये डांबर वगैरे मिश्रित अशी खडी पाहिजे, पण ती तशा पद्धतीने टाकत नाही. त्याला यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि कोरोनाला दूर ठेवा.